30 नंतर बॉडीमध्ये होणारे सायलेंट चेंजेस जे हार्ट अटॅकचा रिस्क वाढवतात. बऱ्याच लोकांना वाटतं की हार्ट अटॅक अचानक येतो, कालपर्यंत सगळं नॉर्मल होतं, आज हार्ट अटॅक आलाय. पण रियालिटी मात्र वेगळी आहे. हार्ट अटॅक हा एका दिवसाचा इव्हेंट नाही आहे, तो 10-15 वर्षाचा प्रोसेस आहे जो शांतपणे बॉडीमध्ये चालू असतो. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याचे सिग्नल्स खूप सटल असतात जे लोक इग्नोर करतात, एस्पेशली 30 नंतर. म्हणून जर तुम्ही 30+ असाल तर बॉडीमध्ये काय चेंजेस सुरू होत आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिला चेंज म्हणजे मेटाबॉलिझम स्लो होणं. तुम्ही तेच खाता जे 20s मध्ये खात होतात, पण आता बॉडी कॅलरीज तितक्या इफिशियंटली बर्न करत नाही आहे. रिझल्ट फॅट एक्युमुलेशन, एस्पेशली बेली फॅट. आणि हेच बेली फॅट, विशेषतः विसरल फॅट, खूप डेंजरस असतं. हे लिव्हर आणि हार्टच्या आसपास जमा होतं आणि इन्फ्लॅमेशन तयार करतं जे ब्लॉकेजेसचा बेस बनतं. दुसरा चेंज म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स हळूहळू डेव्हलप होणं. रिपोर्ट्समध्ये शुगर नॉर्मल दिसतो, पण बॉडी इन्सुलिनला प्रॉपरली रिस्पॉन्ड करत नाही. म्हणजे ग्लुकोज सेल्समध्ये जाण्याऐवजी ब्लडमध्ये फिरत राहतो आणि फॅटमध्ये कन्वर्ट होत राहतो. तिसरा चेंज कोलेस्ट्रॉल प्रोफाईल शिफ्ट होणं. फक्त टोटल कोलेस्ट्रॉल बघणं पुरेसं नाही, LDL, HDL कमी होतो आणि ट्रायग्लिसराइड्स वाढतात. यामुळे आर्टरीजमध्ये प्लाक बिल्डअप खूप जास्त लवकर होतो. चौथा चेंज क्रोनिक लो ग्रेड इन्फ्लॅमेशन. तुम्हाला काही पेन वाटत नाही, पण बॉडीमध्ये इन्फ्लॅमेशन चालू असतं. हे आर्टरीजच्या लायनिंगला हळूहळू डॅमेज करतं. आयुर्वेदानुसार याला आर्म आणि स्ट्रोटस ब्लॉकेज म्हणतात, जेव्हा टॉक्झिन्स बॉडीच्या चॅनलमध्ये जमा होतात. पाचवा चेंज म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होणं आणि मसल लॉस. 30 नंतर मसल मास नॅचरली कमी होतो जर तुम्ही ऍक्टिव्ह नसाल तर. मसल कमी झाला की मेटाबॉलिझम स्लो होतो आणि फॅट ॲक्युमुलेशन वाढतं. सगळ्यात डेंजरस पार्ट, सिम्पटम्स क्लिअर नसतात. काही लोकांमध्ये चेस्ट पेन होतो, पण अनेक वेळा फक्त फटीग, ब्रेथलेसनेस, ॲसिडिटी सारखं वाटतं आणि ते इग्नोर केलं जातं. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. 2 लोक सेम एजचे आहेत. एक ॲक्टिव्ह आहे, डाएट सांभाळतो, आणि दुसरा सेडेंटरी आहे, स्ट्रेसमध्ये आहे. 5-10 वर्षांनी डिफरन्स क्लिअरली दिसतो. एक हेल्दी, दुसरा रिस्क झोनमध्ये आहे. आता प्रश्न हा की हे रिव्हर्स होऊ शकतं का? उत्तर आहे हो, जर वेळेत ॲक्शन घेतलं तर. पहिलं, अवेअरनेस ठेवा. दुसरं, बेली फॅट कंट्रोल करा. वेस्ट साईज लक्षात ठेवा. तिसरं, रेग्युलर मुवमेंट म्हणजे वॉकिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगा. चौथं, डाएट तुमचा क्लीन ठेवा. शुगर, रिफाईंड कार्ब्स, प्रोसेस फूड कमी करा. पाचवं म्हणजे स्ट्रेस आणि स्लीप मॅनेज करा. सगळ्यात महत्त्वाचं आहे रेग्युलर हेल्थ चेकअप. याला इग्नोर करू नका. BP, शुगर, कोलेस्ट्रॉल हे अर्ली इंडिकेटर्स आहेत. माधव बाग सारख्या संस्थांनी दाखवून दिलं आहे की लाईफस्टाईल आणि रूट कॉजवर काम केल्यास हार्ट डिसीजचा रिस्क सिग्निफिकंटली कमी करता येतो. फक्त मेडिसिन पुरेशा नाहीत, लाईफस्टाईल करेक्शन हाच खरा प्रिव्हेन्शन आहे. शेवटी एक सिंपल गोष्ट, हार्ट अटॅक अचानक येत नाही, तो तुमच्या रोजच्या सवयींचा रिझल्ट असतो. जर तुम्ही 30 नंतर अवेअर झाला आणि योग्य स्टेप्स घेतले तर फ्युचरमधले मोठे रिस्क तुम्ही आजच कंट्रोल करू शकता. जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुमचा लाईफस्टाईल किती ॲक्टिव्ह आहे. आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.